अशा माझ्या साड्या शेअर करणार आहे, जी उन्हाळ्यामध्ये तुम्ही वेअर करू शकता, लग्नात किंवा कोणत्या फंक्शनमध्ये तुम्ही घाला तर खूप क्लासी पण लुक देणार आणि तुम्हाला गरमी पण नाही लागणार। खूप कम्फर्टेबल अशा 5 साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर न्यू असाल तर सबस्क्राइब करा। तर सर्वात फर्स्ट ही साडी आहे जी मी रिसेंटली घेतली होती मीशोवरनं। मी ऑनलाईन परचेस केलेली ही साडी आहे आणि ही खूप ट्रेंडमध्ये होती, खूप जणांना मी घातलेली वगैरे पण बघितली होती ही साडी। तर हे मी व्हाईट कलरमध्ये घेतली होती आणि याचा पर्पल कलरचा असा ब्लाऊज आहे। तर हा आहे याचा ब्लाऊज आणि ब्लाऊज पण मी स्टिच केलेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा रंगाचा हा याचा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजवर पण वर्क केलेला आहे, पॉल्स वगैरे लागलेले आहे, थ्रेड वर्क केलेला आहे। तर मी हे 535 रुपयाला घेतली। याचा लुक कसा येणार याचा मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार तर तुम्हाला कळून जाणार। खूप सुंदर ही साडी आहे, याचा फॅब्रिक वगैरे जॉर्जेटचा आहे। असा उन्हाळ्याच्या टायमात तुम्ही घालणार तर तुम्हाला जास्त गरमी वगैरे नाही लागणार। खूप छान असा फॅब्रिक आहे याचा। फंक्शन वगैरे किंवा दूरचं काही लग्न वगैरे असलं तेव्हा तुम्ही ही साडी वेअर करू शकता। खूप सुंदर ही साडी आहे, लेंथ वगैरे पण ह्या साडीची खूप छान आहे। हा आणखीन एक ब्लाऊज आहे, हा त्या साडीवरचा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता। असा मी याला एक सिंपलसा शिवलेला आहे मी याला आणि एक असा बो लावलेला आहे, छान असा सुंदर दिसतो, सिंपलच पण सुंदर लुक येतो या ब्लाऊज घातलेल्यावर। आणि फ्रेंड्स याच्यामध्ये खूप सगळे कलर कॉम्बिनेशन आहे, कॉन्ट्रास्टमध्ये ही साडी येते, ब्लाऊज थोडा वेगळा आणि साडी थोडी वेगळी अशाच पद्धतीने ही येत आहे। आणि खूप सगळे कलर पण आहे, जर तुम्हाला हा कलर नाही घ्यायचा आहे, कोणता वेगळा कलर घ्यायचा आहे तुम्ही तो पण बाय करू शकता। खूप सुंदर साडी आहे, अशी एक साडी आपल्या कपाटमध्ये असणं गरजेची आहे। असा हा साडीचा लुक आहे, तुम्ही पाहू शकता खूप क्लासी लुक येतो या साडीचा। तर आता सेकंड ही साडी आहे, तर ही कॉटनमध्ये साडी आहे, कॉटनचा याचा कापड आहे। हे अशा कॉटनच्या साड्या जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये वेअर करता तर तेवढी गरमी पण नाही लागत, कम्फर्टेबल पण लागतात आणि क्लासी पण लागतात। तर ही साडी असून माझी एक मेमरी पण आहे अटॅच, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते की ही साडी माझ्या साखरपुडीची आहे। जेव्हा माझी साखरपुडी होती पहिली वेळेस बघायला आलते मला यशूचे बाबा, त्याच्यानंतर मला ही साडी जेव्हा सेकंड टाईम आले तेव्हा ही परचेस केली। माझी साखरपुडीची साडी आहे, खूपच सुंदर अशी साडी आहे आणि खूप असा घातल्यावर याचा लुक एवढा छान येतो। पूर्ण बॉडी हगिंग साडी आहे, म्हणजे एकदम आपल्या बॉडीवर चापून चुकून बसणारी ही साडी आहे। लुक वगैरे पण खूप छान येतो। आता मी तुम्हाला ही साडी ओपन करून दाखवते। तर असा हिचा पदर आहे, तुम्ही पाहू शकता, हा असा पदर आहे, सुंदरसा पदर आहे याचा, पूर्ण स्टोन लागलेले आहे पदरावर, तुम्ही पाहू शकता बारीक बारीक असे स्टोन लागलेले आहे। आणि असा याचा पदर आहे, पूर्ण साडीमध्ये असं वर्क केलेलं आहे, काठा पदराची ही साडी आहे। हे पाहू शकता, याची बॉर्डर पण किती सुंदर आहे, याच्यावर पण वर्क केलेलं आहे। आणि हा पाणी वगैरे मध्ये बी आपण ह्याला धुतली तर याचे डायमंड निघत नाही। खूप असं क्वालिटी वगैरे खूप छान आहे या साडीची आणि खूप अशी लेंथ वगैरे पण खूप जास्ती आहे आणि घातल्यावर तर खूपच सुंदर लुक येतो। मी ह्याचा पण व्हिडिओ टाकून देणार आहे, क्लिप त्याची एक छोटीशी, आणि फोटो पण टाकणार आहे, तुम्हाला कळणार ही साडीचा लुक कसा येतो। तर अशा बाह्यांचं खूप ट्रेंड चाललं होतं, त्याला लेस वगैरे लावली, याचा बाही दोरीमध्ये असा मी एक पोटली लावलेली आहे, खूप सुंदर असा ह्याचा लुक आहे। तर ही साडीचा लुक असा आहे, तो खूप क्लासी लागते ही पण साडी। तर ही थर्ड साडी आहे, कांजीवरम साऊथ इंडियन टाईपचा याचा लुक आहे आणि ही साडी खूप ट्रेंडमध्ये आली, तर मला अशी एक साडी माझ्या कपाटमध्ये एक असं कलेक्शनमध्ये अशी साडी पाहिजे होती। रेड आणि व्हाईटचं याचं कॉम्बिनेशन आहे, हे खूप चाललं होतं मला। आणि ही लग्नाच्या टाईमची साडी आहे, मी यशू बाबाला फोटो पाठवला होता, त्यांनी त्या फोटोच्या हिशोबाने घेतलेली ही साडी आहे। ही घातल्यावर इतका सुंदर याचा लुक येतो आणि बॉर्डर पण तुम्ही पाहू शकता, याची बॉर्डर पण खूप सुंदर असं बॉर्डर आहे, गोल्डन कलरचा थ्रेडनी वर्क केलेला आहे ह्याच्यावर। साडीचा पदर पहा तुम्ही, ह्याचा पदर पूर्ण रेड कलरचा आहे, रेडच कलर आहे, ह्या रेड कलरचा आहे आणि याच्यावर पण थ्रेडनी पूर्ण गोल्डन वर्क केलेला आहे आणि छोटे छोटे असे बुट्टे आहेत, तुम्ही पाहू शकता हे। आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये घालायला खूप सुंदर आणि खूप क्लासी अशी साडी आहे आणि घातल्यावर पूर्ण असं आपण ज्वेलरी वगैरे घातलं, जवळचं लग्न आहे तुम्ही घाला, साऊथ इंडियन लुक येतो, एकदम व्यवस्थित लुक दिसतो। आणि आपण अशी पण काठापदराची साडी तर वेअर करतो। ब्लाऊज आहे या साडीवरचा,
आणि अशी मी त्रिकोणी टाईपची हे मोबाईलवरतीच पाहून स्टिच केलेला होता मी याला. मोबाईलवरती पाहून याला स्टिच केला होता. खूप सुंदर आहे याचा लुक. आणि मी एक ब्लाऊज मागवला आहे मिशोवरने. ॲक्च्युली मी स्टिच पण केलेला आहे तो आरी वर्कवाला जो आता नवीन ट्रेंड निघाला आहे. तर त्या टाईमला मला काही तेवढं कळालं नाही की मी असं एक सिम्पलचा ब्लाऊज शिवून घेतला होता. पण मग मला कळालं की ह्या साडीवर तसे ब्लाऊज खूप सूट होतात. तर मी तसा पण एक ब्लाऊज मागवला आहे, स्टिच पण केला आहे. जर तुम्हाला बघायचं आहे तर मला कॉमेंट करा, मी त्याचा लुक पण शेअर करून देणार तुमच्यासोबत. हा साडीचा लुक असा येतोय, पहा तुम्ही किती सुंदर वाटते ही साडी. आता फोर्थ अशी ही साडी आहे, ही मी रिसेंटली परचेस केली आहे. अजून मी याचा ब्लाऊज पण नाही शिवला आहे. खूप सुंदर काठापदराची. मला याचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं. तुम्ही पाहू शकता पिंक आणि ब्ल्यू कलरचं याचं कलर कॉम्बिनेशन आहे. हे मी मिशोवरनंच घेतलेली 700 रुपयाची साडी आहे आणि काठापदराची होती. मला खूप आवडली होती म्हणून मी घेतली. आणि ह्या लुक आहे. याचा पदर तुम्ही पाहू शकता, असा पदर आहे याचा. पदर पण खूप सुंदर आहे याचा. हा असा पूर्ण आपला मराठी लुक येतोय साडी घातल्यावर. नथ वगैरे घातली आणि ही साडी घातली. याचा कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहे. याच्यावर पण गोल्डन कलरचं असा थ्रेड वर्क केलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटत आहे. आणि ही साडी पण खूप सुंदर आहे. हे पहा, आता मी ही साडी घातली नाही आहे म्हणून मी तुम्हाला याचा फोटो नाही देऊ शकत, पण मी अशी लावून दाखवते याचा लुक कसा येतो. तुम्ही पहा याचा लुक किती छान असा याचा लुक येतोय. तर असा याचा लुक येतोय. तुम्ही पाहू शकता घातल्यावर किती सुंदर वाटतं. याचा कलर कॉम्बिनेशन, ही साडी खूपच सुंदर आहे. तर अजून मी याचा ब्लाऊज स्टिच नाही केलेला आहे म्हणून माझ्या जवळ याचा फोटो किंवा व्हिडिओ क्लिप वगैरे काही आहे नाही. पण जेव्हा पण मी याचा ब्लाऊज स्टिच करणार तेव्हा तुमच्यासोबत याचा लुक नक्की शेअर करणार. असं म्हणतात की मिशोवरनं साड्या वगैरे तेवढ्या क्वालिटी वगैरे काही एवढ्या व्यवस्थित येत नाही, पण मी मिशोवरनं 3 साड्या घेतल्या आहे. तिघींची क्वालिटी एक नंबर आहे. लेंथ वगैरे फॅब्रिक सगळं एक नंबर आहे. ह्याचं तर खूपच सॉफ्ट असं फॅब्रिक आहे. तुम्ही पाहू शकता खूप सॉफ्ट याचं फॅब्रिक आहे. आणि ही साडी पण खूप सुंदर आहे. तुमच्या कपाटमध्ये अशी एक साडी असणं पण गरजेचं आहे. तर ह्या साड्या फक्त मी माझ्या ज्या उन्हाळ्यामध्ये आपण जे घालू शकतो, वेअर करू शकतो त्या 4-5 साड्या आहे. याच्या अतिरिक्त पण माझ्याजवळ साड्या आहेत. आणि तुम्हाला जर ते कलेक्शन पाहायचं तर मला कॉमेंट करा, मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि लग्न वगैरेचं माझं लेहंगा किंवा साडी म्हणा ते पाहायचं असेल त्याच्यासाठी पण मला कॉमेंट करा. आहे साडीवरचा आणखी मी याला स्टिच नाही केलेला आहे. पाहू शकता याच्या काठावर याला पण काठ दिलेला आहे. तर बाही वगैरेमध्ये आपण मस्त असा काठ बसवू शकतो. आणि इथून पण दिलेली आहे एक छोटीशी बॉर्डर, असा काठ दिलेला आहे इथून. तर मी हा ब्लाऊज लवकर स्टिच करणार आहे आणि याचा लुक पण तुमच्यासोबत शेअर करणार. वेअर केलेली आहे ते पण एक साडी आहे, ते पण तुम्ही घालू शकता समर्स वगैरेमध्ये. खूप सुंदर लुक येतो या साडीचा. आणि ही साडी असून माझी एक मेमरी पण आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर फर्स्ट दिवाळी जेव्हा माझ्या लग्नानंतरची फर्स्ट दिवाळी होती तेव्हा यशूच्या बाबांनी मला गिफ्ट म्हणून ही साडी केली. आणि मला माहीत होतं त्यांनी माझ्यासाठी ही साडी त्यांच्या चॉईसची आहे, त्यांनी पसंत केलेली. खूप सुंदर असा, खूप क्लासी आणि खूपच छान अशी ही साडी आहे. याचा मी फोटो पण लावून देणार आहे तुमच्यासाठी एक छान असा. म्हणजे फर्स्ट दिवाळीचा एक इन्सिडेंट मी तुमच्यासोबत शेअर करते की ही साडी यशोदा बाबांनी माझ्यासाठी घेतली. ब्लाऊज पण त्यांनी स्टिच करायला टाकला. त्यांना काही तेवढा एक्सपिरियन्स होतं नाही. त्यांनी ब्लाऊज शिवला. ब्लाऊज थोडासा खराब होऊन गेला, शिवला नव्हता, स्टिच नव्हता केला बरोबर याचा ब्लाऊज. पण ठीक आहे, मी ॲडजस्टमेंट करून थोडं अल्टर करून आणि घातला होता. छान असा ब्लाऊज थोडासा खराब केला आहे माझा, पण साडी खूपच सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता याचा लुक मी पूर्ण दाखवते. तर हे पायाचा फॅब्रिक अशा शायनिंग मला असा फॅब्रिक आहे ह्याचा. आणि पूर्ण याच्यात तुम्ही पाहू शकता असा वर्क केलेला आहे याच्यावर. मी तुम्हाला लुक शेअर करून देते. चोपून चापून बसणारी ही साडी आहे. आणि असा याचा पदर आहे. तुम्ही पाहू शकता याचा पदर पण खूप शायनिंगवाला आहे. तुम्हाला असा कॅमेरामधनं कळत नाही. तर असा हा याचा पदर आहे. पदर पण खूप शायनिंगवाला आहे, खूप सुंदर आहे, एकदम सॉफ्ट ही साडी आहे. तर ही आहे गोल्डन साडी. खूप सुपिरियर लुक येतो याचा. खूप सुंदर ही साडी आहे. तुमच्या सपोर्टनी माझी यूट्यूब फॅमिली 200 कंप्लीट झालेली आहे. एवढ्या कमी टायमात मला एवढा सगळा सपोर्ट करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार. मला असाच सपोर्ट करत राहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कॉमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं माझा हा व्हिडिओ. काही कलेक्शन आहे, जर तुम्हाला ते बघायचं असणार, माझ्या लग्नाच्या साड्या किंवा माझ्या लग्नाचा लेहंगा वगैरे बघायचं असेल तरी मला कॉमेंट करा, मी तुमच्यासोबत शेअर करणार.